नमस्कार. अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होत आहे. त्यांच्या आवडीचे मी तुम्हाला केसर मावा मोदक दाखवणार आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात, पण त्यामधून मी तुम्हाला आज केसर मावा मोदकची रेसिपी दाखवणार आहे. खूप सोपी आहे, अगदी 10 मिनिटामध्ये होते आणि अप्रतिम लागतात. जसं आपण बाहेर स्वीट होममधून घेतो किंवा बाहेर मार्केटमधून जसे मोदक घेतो, अगदी तशीच चव त्या मोदकला येते. आणि तुम्हाला हे मोदक टिप्ससोबत सांगणार आहे की जेणेकरून ते चिवट होणार नाहीत, एकदम मस्त होतील. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा केसर मावा मोदक करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, तो गरम करून घेतलेला आहे पॅन. त्यामध्ये आपण एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे मी. तुम्ही गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप कुठलंही तूप घ्या. मी इथे 1 चमचा म्हशीचं तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1/3 कप दूध घेऊयात. साधं दूध आहे, मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही दूध घेतलं तरी चालेल, म्हणजे म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल. आता यामध्ये आपण 1/4 कप केसर दूध घेऊया. मी दूध गरम केलं होतं आणि त्यामध्ये केसरचे पाकळ्या टाकल्या होत्या थोड्या, आणि आपण 1/3 कप यामध्ये साखर टाकून घेऊया. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जर तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही एक मोठी वाटी घ्या. त्या वाटीमध्ये 1/3 कप म्हणजे अर्ध्याच्या थोडं खाली साखर आणि दूध घ्यायचं, आणि 1/4 कप अर्ध्याच्या थोडं खाली, एकदम थोडंसं खाली 1/4 कप असं केसर दूध घ्यायचं आहे. आणि मोठा 1 कप मी तुम्हाला मिल्क पावडर घेणार आहे. तुम्ही ही एक मोठी वाटी घेतली तर एक मोठी वाटी त्याच वाटीने तुम्ही मिल्क पावडर घ्यायचं आहे. मी इथे एव्हरीडेचं मिल्क पावडर घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं मिल्क पावडर घ्या, पण शक्यतो लोकल मिल्क पावडर घेऊ नका. जर चांगलं मिल्क पावडर घेतलं तर मोदकला चव ही तशीच येते. त्यामुळे आता मिल्क पावडर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथे 1 कप खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचं जे वरचं साल असतं ते पूर्णपणे काढलेलं आहे, आणि हे खोबरं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल, पण आपण सुकं खोबरं घेतलं तर त्यांनी मस्त अशी चव येते डेसिकेटेड कोकोनटपेक्षा. त्यामुळे मी खोबरं घेतलेलं आहे, आणि त्याला गाठी न पडता त्याला मिक्स करत राहायचं आहे. त्याला गाठी अजिबात पडल्या नाही पाहिजे. हे पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं आपण आता हे थिक होणार आहे तसं तसं याचा कलरही छान येईल. आता 10 मिनटं मी याला छान असं स्लो गॅसवरती आपण मिक्स करून घेणार आहोत. सतत याला मिक्स करत राहायचं, नाहीतर हे तळाशी लागण्याची शक्यता असते. आता तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलरही याला सुंदर आलेला आहे. आता आपलं मिश्रण आहे ते छान असं थिक झालेलं आहे. हे आपण एकदा मिक्स करून घ्यायचं, आणि यामध्ये मी जायफळ टाकलेलं आहे किसून. तुम्ही इलायची पावडर टाकली तरीही चालेल. 4 ते 5 इलायची कुटून त्याची पावडर यामध्ये टाकायची. आता मी जायफळ टाकल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेते. गॅस ऑफ केलेला आहे. जायफळ आणि आपलं मिश्रण आहे ते छान एकदा मिक्स करून घ्यायचं. इतपतच हे मिश्रण ड्राय करायचं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. जास्त ड्राय करायचं नाही आहे मिश्रण, नाहीतर आपले मोदक वळले जाणार नाहीत, म्हणजे मोदक मोल्डमध्ये ते त्याला शेपच येणार नाही. म्हणून असं थोडंसं जो मिश्रण आहे ते ओलावा असला तेवढंच आपण त्याला कुक करून घेणार आहोत. आता आपण जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी मोदक मोल्डला छान तूप लावून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मोदक मोल्डला पहिल्यांदाच मोदक करताना फक्त तूप लावून घेणार आहोत. दुसऱ्यांदा तूप लावायची काहीच गरज नाही आहे. आता यामध्ये मी काजू आणि बदामचे तुकडे आहेत ते टाकलेले आहेत. तुम्ही जर नाही टाकले तरी पण मोदक छान लागतात, पण मी तुम्हाला छान असं डेकोरेटिंगसाठी आणि मग मोदकला आणखी चव येण्यासाठी मी तुम्हाला काजू आणि बदाम यामध्ये टाकून दाखवलेले आहेत. परत दुसऱ्या साईडलाही आपण काजू आणि बदाम टाकायचं. मध्ये असं छान अशी वाटी करायची आणि त्यामध्ये काजू आणि बदाम टाकलेले आहेत ते असं लावून घ्यायचं मोदक मोल्ड, आणि जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे त्यावरचं ते काढून घ्यायचं, आणि खालच्या बाजूनेही छान असं जे आपलं मिश्रण आहे ते प्रेस करून व्यवस्थित असं टॅप करायचं, आणि जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मोदक मोल्ड काढून दाखवते. बघा, मस्तच किती छान असं शेप आलेला आहे. एकदम हलक्या हाताने आपण दुसऱ्या यातलं पण मोदक काढून घेऊयात.
तुम्ही बघू शकता. आता एक्स्ट्राच आहे जे कडेने आपल्याला दिसत आहे ते असं हलक्या हाताने काढून घ्यायचं किंवा मग असं टॅप करायचं, म्हणजे ते दिसणार नाही. तुम्ही बघू शकता किती मस्त असं शेप आलेला आहे मोदकला. अप्रतिम दिसत आहेत आणि शाईन ही मस्त आलेली आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने मोदक करायचं सांगते. या पद्धतीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा मोदक मोल्ड बंदच करून घेणार आहोत आणि यामध्ये एक मिश्रणाचा गोळा करायचा आणि तो गोळा यामध्ये टाकायचा आणि त्याला मध्ये जागा करायची आहे काजू आणि बदामचे तुकडे टाकण्यासाठी. आता यामध्ये आपण काजू आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत. वरून आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत आणि छान असं टॅप करून घ्यायचं. मिश्रण आपलं अजिबात चिकट झालेलं नाहीये, कारण आपण यामध्ये तूप टाकलं होतं, त्यामुळे मस्त हे याला तुपाचंही शाईन आहे. तुम्ही बघू शकता. दुसराही मोदक आपला तयार आहे. अगदी सहज मोदक निघतात, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदाच तूप लावण्याची गरज असते. अशाच प्रकारे आता मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मोदक किती मस्त झालेले आहेत आणि छान असं त्यांना शायनिंगही आलेली आहे. या पद्धतीने मोदक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.